मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विराज व्लॉग्सवर. कसं वाटतं आउटफिट? तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल आता आपण चाललोय कुठे. आणि भरपूर दिवसात भेट होते आपली. लई भरपूर व्हिडिओ लवकर अगोदर टाकला. आता तुम्हाला टायटल बघून समजलं असेल आता आम्ही चाललोय कुठे. रात्रीचे वाजलेत पूर्ण 10 आणि आमची ट्रेन आहे 11 वाजताची. तर आता मी चाललेलो सोलो, पण विचार केला आता चला माझा पडीक भाऊला घेऊन जातो, पूर्ण त्याला उज्जैन फिरवतो आणि महाकालेश्वरचं दर्शन घेतो, ओंकारेश्वरचं दर्शन करतो. सध्या आता आम्ही ट्रेन पकडायला चाललो आहे. तुम्हाला टायटलवरून समजलं असेल काय कुठं काय वगैरे चालू आहे. आउटफिट काहीतरी असं आहे, बॅग आणि असं काहीतरी प्रॉपर असं रेडी झालं आहे. ह्युमिड वातावरण आहे. ओके एकदम अचानक असं प्लॅन ठरलं आहे. एकदम ऐन मुमेंटवर तिकीटं बुक केलेत दोघांची. ऐन मुमेंटवर सगळं प्लॅनिंग झालं आहे. आणि असं प्लॅन असं सच्चं काहीच नाही आहे. फक्त तिकीटं जायची बुक केलं, यायची बुक केलं, बस, बाकी काहीच नाही. आणि ती पण तत्कालमध्ये, जास्त पैसे देऊन. आता चला तुम्हाला जास्त वेट नाही करत, आता ट्रेन पकडूया. पहिला बसूया ट्रेनच्या इथं. मित्रांनो, तर आता इंट्रोड्यूस करूया तुम्हाला माझ्या भावाची, संकेत भोईरा. एकदम कसे आहेत तुम्ही? मला सीन आहे एकदम पंबल. आता एकदम ह्युमिड वातावरण आहे. आता आम्ही दोघं चाललोय उज्जैनला. जय श्री महाकाल. चला भेटूया तिथं स्टेशन. आता पोचलोय आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनल्सला, प्लॅटफॉर्म नंबर 1ला. बनारस एक्सप्रेस आता ती 11 वाजता निघणार आहे. आवाज येत असेल तुम्हाला पूर्ण प्रॉपर. हे बघा, तर ट्रेन तर लागली आहे. आता आम्ही AC कोचनेच जाणार आहे, 3rd AC. बघूया आता कसे कोचेस आहेत आम्हाला सीटिंग अवेलेबल. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. कधी बसलं मस्त पैकी 11. आता कॅमेरा, तर आम्ही वगैरे बसलो आहे मागं मस्त पैकी. अजून 10-11ची ट्रेन आहे ना, 11 वाजताची आहे ना, 11 वाजताची ट्रेन आहे. 3rd AC मध्ये पूर्ण असं काहीतरी ऑप्शन अवेलेबल आहे. चला मी तुम्हाला बाहेर दाखवतो. अजून 40 मिनटं बाकी आहेत आपल्याकडे. तशी मला गाडीचा आवाज येत असेल. 10 प्रॉपर 11 वाजता निघणार आहे ट्रेन. आता भरपूर ह्युमिड आहे चालू. आणि आता तुम्हाला ट्रेन तुम्हाला जर बघायची असेल तर ट्रेन आहे बघा, लोकमान्य टिळक टू बनारस 1161 बनारस एक्सप्रेस. आणि आता संकेत वगैरे बसला आहे, मी पण आता बसलो आहे. लय गर्दी आहे आतमध्ये, प्रॉपर मजा येणार आहे भरपूर. आता बघूया आता कसा प्रवास जातो ते आणि काय काय बघायला भेटते. आता तर प्रॉपर आता जर बघायला गेलं तर आम्ही प्रॉपर झोपणारच आहे. झोपून डायरेक्ट सकाळी 8ला भेटू आपण तिथे. जर ट्रेनमध्ये काय घडलं, काय बघायला मजा भेटलं, कारण की सर्व बाजूचे अननोन आहेत, तर काय मजा एवढी काय खास नाही. मी आणि माझा भाऊच आहे, तर बघूयात काय काय मजा करायला भेटतं ते. आणि जर बाकीच काय करायला भेटलं आणि काय दाखवायला भेटलं तर नक्की दाखवेन. आणि नाही तर मग डायरेक्ट सकाळी तुम्हाला व्हिडिओच्या कंटिन्यू करतो. ठीक आहे, तर टिल देन ट्रेन सुटेपर्यंत बाय बाय. आमच्या संकेतचा आज पहिला 3rd AC मध्ये प्रवास आहे. कैसा वाटतं? खूप मस्त वाटतं. एक्साइटमेंट आहे खूप जायची. पहिल्यांदा 3rd AC बसले बाई आपला. एकदम विचारता नसता आईचा आवरा ब्लँकेट भेटतात, आवऱ्या चादऱ्या भेटतात. कारण की 11 सगळ्या लागले नाही बघायचं. हे बघायचं पूर्ण चादऱ्या असतात. आता आईचं बोलतं आवऱ्या चादऱ्या भेटतात, आवरा ब्लँकेट भेटतात. हे जनरल डबेवाले, जनरल डबेवाले. तर मग आम्ही आता 3rd AC मध्ये. आणि हा पूर्ण प्रॉपर स्वेटशर्ट घालून आला, म्हणजे थंडी लागण्याचा काही चान्सेस नाही. मी टी-शर्ट घाललो, मला तर काय सवय नाही, तर टेन्शन नाही. आता आपण ट्रेन चालू झाली की इथं मस्त की पडून जाऊ. इथं पडू, संकेत तिथं जाईल आणि पडून जाईल. काय बरोबर आहे. आणि मग भेटू आम्ही तुम्हाला सकाळी डायरेक्ट 8 वाजता 9 वाजता. आणि आम्ही आता ट्रॅव्हल करतोय. याचा कोण झोपल्या नाही 12 वाजल्यानंतर. आमच्याकडे असा व्यक्ती भेटला आहे ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचं सगळं नॉलेज आहे, की जेणेकरून ते बेसिकली ते भटजी आहेत. तर मग भटजी असल्या कारणाने सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. तर तुम्हाला त्यांच्याशी इंट्रोड्यूस करतो. मी आणि माझा भाऊ जेव्हा ट्रॅव्हल करतोय दाखवतो तुम्हाला. त्यांच्याशी भेटवतो. त्यांचं नाव आहे राज पाठक, पंडित राज पाठक. आणि आमचा संकेत इथं बसलाय आणि मी इथं बसलोय.
बाकीचे ऑलरेडी सीट ऑक्युपाईड आहे तिथे. 1 2 3 4 5 वेगळ्या पर्सनल रिझनमुळे मुंबईला आलेले आणि मुंबईला येऊन त्यांचं काही पर्सनल रिझन होतं, त्यांच्याकडून जाणून घेऊया. भरपूर काही गोष्टी आम्हाला शिकायला भेटतात आणि ते कसं प्रॉपर सांगतात की कसं दर्शन घेतलं पाहिजे आणि कुठं कुठं फिरलं पाहिजे महाकालेश्वर आणि उज्जैन आणि ओंकारेश्वरमध्ये, आणि कसं दर्शन घेतलं पाहिजे. जर तुम्ही रॉंग असणार तर ते तुम्हाला करेक्ट करतील. विराज राज तर सिर्फ इन व्यूवर्स को बोलिए कि मतलब अगर आप महाकाल की नगरी में जाते हो तो दर्शन कैसे किए जाते हैं? सबसे पहले तो बड़े गणपति जाना होगा, बड़े गणपति के आपने दर्शन करना है. फिर इसके बाद महाकाल बाबा के दर्शन करने हैं. बराबर. फिर इसके बाद आदि शक्ति जगत जननी जगदम्बा के दर्शन करने हैं. बराबर. फिर इसके बाद आपको गढ़ कालिका जाना है, वहाँ के दर्शन करने हैं. फिर इसके बाद आपको महाकाल भैरव के दर्शन करने हैं. बराबर. इससे आपको पूर्ण प्राप्ति होगी. बराबर. आणि आमचं आता कसं आहे, आता आम्ही पहिला मॉर्निंगला 8 वाजता खंडवाला जाणार आहे, तर ते खंडवावरून ओंकारेश्वरलाच पहिला आम्ही रीच आउट होणार आहे. तर ओंकारेश्वरला कसं दर्शन घेणार आहे, ओंकारेश्वरमध्ये पण जर तुम्ही जात असाल तर कसे तुम्ही फिरू शकता. तो ओंकारेश्वर में अगर हमें जाना हो तो प्रॉपर वे में अगर दर्शन करना हो तो कैसे कर सकते हैं? पहले आपको ओमकालेश्वर दर्शन करना है. फिर उसके बाद आपको महाकालेश्वर दर्शन करना है. और महाकालेश्वर आपको दर्शन इसलिए करना है कि सबसे पहले ओम है और शिव जी के माथे से ही निकली है नर्मदा जी. बराबर. इसलिए वो है महाकालेश्वर. मम मतलब जल, और जल मतलब नर्मदा जी. बहुत बढ़िया. इसलिए पहले आपको ओमकालेश्वर दर्शन करने हैं, फिर इसके आपको महाकालेश्वर दर्शन करने हैं. आणि तुम्हाला जर इंटरप्शन येत असेल आवाजाचे तर तिथून तर जरा समजून घ्या, कारण की आता आमच्याकडे माईक नाही आहे ना, तर त्यांच्याकडे माईक लावला असतं, मी पण माईक लावला असतं आणि पूर्ण इन्फॉर्मेशन वाटलं असतं. भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ही. बेसिकली ते बाय प्रोफेशन राज हे पुजारी आहेत, म्हणजे भटजी आहेत कुठेतरी, आणि त्यांना प्रॉपर नॉलेज आहे असं या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की हे जे मी तुम्हाला सर्व क्रोनॉलॉजी समजवतो ना, ही प्रॉपर वेमध्ये तुम्ही दर्शन करायचं असेल तर हे असंच करायचं, हे तुम्हाला समजवते. इथे तिथे तिथे इथे जाऊन चुकीचं दर्शन करू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर ह्या क्रोनॉलॉजीनुसारच तुम्ही दर्शन करा, ठीक आहे. तर आम्ही अजून थोड्या गोष्टी डिस्कस करूया. संकेत तुला काय बोलायचं आहे? हां, तुला काही नाही बोलायचं आहे? संकेत नुसता असतंय जय श्री महाकाल. आणि मग आता आम्ही डिस्कशन करूया. तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर तुम्ही त्या याच्यामध्ये कॉमेंट करू शकता. आता तर सध्या तर झोप येत नाही आहे, आम्ही सध्या असेच 3 जण बसलो आहे आणि एसीचा फ्लो पण नाही आणि 12:30 वाजलेत. एन्जॉय करतो आहे, डिस्कशन चाललं आहेत भरपूर कसं काय वगैरे फिरायचं. तर स्टे ट्यून राहा. आता आम्ही दुसरं काहीतरी आमचा टॉपिक बनला तर नक्की तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कंटिन्यू करतो, ठीक आहे. टिल देन बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही पोचलो आहे बुरानपूर स्टेशनला. भरपूर सुंदर वाटतं आणि बरं आहे की पाऊस वगैरे नाही आहे आणि ट्रेन ऑन टाईम आहे, काही डिले वगैरे झालेला नाही आहे आणि अशी गर्दी अशी भरपूर नाहीच आहे ट्रेनमध्ये, पण भरपूर चांगलं वाटतं आहे जेव्हा पाऊस नसल्या कारणाने. संकेत झोपला आहे. मी आता ब्रश वगैरे करून घेतो आणि फ्रेशअप होतो. हे तुम्हाला कळून चुकलं असेल की भरपूर अनप्लॅन ट्रिप ही झाली आहे. एकदम ऐन टायमावर आम्ही निघून आलो आहे की चला महाकालचं दर्शन करूया, जय श्री महाकाल. आणि असं वाटतं आहे एकदम जसं आम्ही जसं जवळ पोचतो आहे तसं एकदम असं एनर्जी ती फील होते. चला तर फ्रेशअप वगैरे होऊया. खांडवाला पोचल्यावर तुम्हाला आता हार्डली 2-3 स्टेशन नंतर खांडवा येऊन जाईल, तर मी खांडवाला उतरल्यावर तुम्हाला परत तिथे कंटिन्यू करतो. ओके. टिल नाव सो फार सो गुड, ठीक आहे. चला भेटूया. तरी कंडिशन आहे आमची बघा मित्रांनो. तर आता खांडवा, गुड मॉर्निंग. खांडवा स्टेशनला पोचलो आहे फायनली. सकाळी 8 वाजता ऑन टाईम पोचलो परफेक्ट. काही आम्हाला गर्दी काही आम्हाला लेट नाही झालं आहे. ट्रेन पण इथून चालू असतात. इथून 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जाते. तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर ट्रेनने जाऊ शकता, पण ट्रेन 9 वाजता निघेल आणि आता अजून 8 पण नाही वाजलेत. तर आम्ही विचार केला आहे की बसनेच जाऊया, बसने लवकर पोचू.
त्याचा खांडवा तो ओंकारेश्वर ऑलमोस्ट 2 तासाचा डिस्टन्स आहे. तर 2 तास बघूया आता, ट्रॅव्हल करूया. जेवढ्या लवकरात लवकर पोचता येईल तसे आम्ही आंघोळ वगैरे जरा फ्रेश वगैरे व्हायचे. ह्याला चेहरे बघा आमचे डलवा किती जण याचं चेहरे. चला भेटूया बस. वा बघा एक नंबर संकेत आहे मस्त 2 तरी एक नंबर मध्ये. तरी नाही डलताय क्या ऐसा काय संकेत कैसा आहे? मस्त 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 आहे. चला आता आम्ही पण जरा टेस्ट करूया पोहायला. संकेत बोलतोय मस्त आहे बोलला. आम्ही आता एकदम लोकली थांबलो आहे बघ. खंडवा स्टेशन इथं समोर आहे आणि आम्ही आता इथं चालू आहे पोहायला. तर आता आम्ही पकडली आहे ओंकारेश्वरला बस. मस्त नाश्ता वगैरे केला. मस्त नाश्ता केला, पोहे खाल्ले. आता ओंकारेश्वरला इथून खांडवा टू ओंकारेश्वरला बस पकडली आहे. 150 ईच आहे. तर भरपूर ओके फेअर्स आहेत, रेट्स आहेत. 150मध्ये तुम्हाला 2.5 ते 2 तासाचा ट्रॅव्हल करून तिथे तुम्हाला पोहोचवलं जाईल ओंकारेश्वर बस स्टँडला. आमचा लक चांगलं आहे की लवकर आता जिथे निघणार आहेत बस तीच आम्हाला भेटली आहे. पूर्ण भरली आहे, प्रॉपर भरली आहे. बॅग वगैरे टाकल्यात अशा तिथं बॅग वगैरे ठेवली आहे. आता निघताच आम्ही तुम्हाला पुढे अपडेट करू. अजून पोचलो नाही आम्ही. आमचं केल्याची पार्टी चालू आहे. न्यूट्रिशन्स पाहिजे बना येऊ. जिम फ्रीकला आणलं आहे मी बरोबर. तर मग फुल केली खावा. ठीक आहे. आता पोचलो आहे आम्ही ओंकारेश्वरला. तर बसमधून उतरलं. आता राहायची सोय बघतोय कारण की अंगाची हालत बघा आमच्या दोघांची. चेहरे बघा जरा आंघोळीसाठी. तर मग जरा आंघोळ वगैरे करायला मस्त चेंजअप वगैरे व्हायला आम्ही मस्त एक हॉटेल बघतोय. बघूया. आणि रस्ते बघा अशा काहीतरी मार्केट आहे. लेट्स सी कसं काय भेटतंय. मजा तर येते. एकदम प्लेझंट वातावरण आहे. बघूया. मस्त वगैरे आता मला रूम भेटला आहे. आता इथं समजा तुमचं मंदिर इथं आहे, देऊळ इथं असेल. तर इथून आता आम्ही रिटर्न आलो बस स्टँडकडून. आणि आरोग्य अमृतुल्य गणेश गेस्ट हाऊस करून आहे. मस्त रूम्स आहेत एकदम रिजनेबल रेटमध्ये. आम्हाला प्रताप सर, आपका नाम? प्रताप सिंह चौहान जी ने अच्छा रूम हमें प्रोवाइड किया है. तो हम लोग अभी ऊपर फ्रेश अप होते हैं, नहाते हैं मस्त और रेडी होके दर्शन के लिए निकलते हैं फटाक से. क्योंकि पहले ही बहुत पसीना आ चुका है. मस्त थोड़ा नहा के फ्रेश अप होके रेडी होते. चलो. जय गणेश श्री गणेश हॉटेल म्हणून आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा ते काढू शकता. इथे तुम्हाला रूम्स दाखवतो. छान रूम आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्हाला भेटला आहे. विचार पण नाही करू शकत किती स्वस्तात आम्हाला भेटला आहे. कारण की आम्ही संध्याकाळी 5पर्यंत थांबणार आहे. तर तुम्हाला रूम्स दाखवतो की वाईज किती स्पेशियस आहे आणि एरिया दाखवतो तुम्हाला रूमचा. बेसिकली बघा असा काहीतरी रूम आहे. अशा काहीतरी डबल रूम्स आहेत. आणि आता आमचा रूम तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढा मोठा बेड, TV, मस्त पंखा, सोफा आहे भाई सोफा. संकेत फुल खुश आहे. आता आंघोळ वगैरे करूया. मस्त आहे तसं रूम. त्या मानाने ज्या मानाने तुम्हाला प्राईस जर समजला ना तुम्ही कमेंट करा. गेस करू शकता तर कमेंट करा कितीला रूम आम्हाला भेटला असेल. चला आता आम्ही फ्रेशअप होऊया, रेडी होऊया आणि भेटूया.